विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. याला सोलापूर जिल्हाही अपवाद ठरलेला नाहीये. माढ्यातून बबनदादा शिंदे यांची 30 वर्षांची सद्दी संपून अभिजित पाटील विधानसभेत गेले आहेत. तर करमाळ्यामध्ये नारायण आबा पाटील यांनी संजय शिंदेंचं वर्चस्व मोडीत काढत जोरदार कमबॅक केले. या चमत्कारामागे उमेदवारांसोबतच धैर्यशील मोहिते पाटील यांनी लावलेली तगडी फिल्डिंगही कारणीभूत ठरली. आधी मारलेलं लोकसभेचं मैदान आणि आता विधानसभेला मिळवलेला विजय यामुळे आता मोहिते पाटील यांचंही वजन चांगलंच वाढलंय. लेट्सअप मराठीच्या व्हिडिओमध्ये पाहूयात माढा करमाळ्यामध्ये कसा घडलाय हा चमत्कार. करमाळ्यामध्ये नारायण आबा पाटील यांच्या मागे मोहिते पाटलांनी त्यांची ताकद तर उभी केलीच होती, पण इथं गेम चेंजर खेळी ठरली ते जयवंतराव जगताप आणि नारायण पाटील यांचं मनोमिलन. जयवंतराव जगताप हे या मतदारसंघातील एक प्रमुख नाव. करमाळ्याच्या राजकारणातील एक की पॉइंटच माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे पुत्र असलेले जयवंतराव जगताप 1990 आणि 2004 मध्ये निवडून आले होते, पण पुढच्या 2 निवडणुकीत ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र जगताप यांच्याकडे असलेलं एक गठ्ठा मतदान हे अटीतटीच्या लढतीत उपयोगी ठरतं. हे ओळखून मोहिते पाटील यांनी वर्षभरापूर्वीपासूनच तयारी सुरू केली होती. 2017 मध्ये करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. या निवडणुकीत आमदार नारायण पाटील समर्थक शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी केल्यानं जयवंतराव जगताप यांची बाजार समितीची सत्ता गेली. याचा राग मनात धरून जगताप यांनी 2019च्या निवडणुकीत संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला आणि शिंदे आमदार झाले. पण निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडीमुळे जगताप हे संजय मामा शिंदे यांच्यापासून दुरावत गेले. हेच टायमिंग मोहिते पाटील यांनी साधलं. सप्टेंबर 2023 मध्ये करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी मध्यस्थी केली. नारायण पाटील यांनी जयवंतराव जगताप यांना बाजार समिती बिनविरोध देण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी बाजार समिती बिनविरोध झाली त्याच दिवशी मोहिते पाटील यांनी कळत नकळत करमाळा विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ही निवडणूक बिनविरोध करताना जयवंतराव जगताप यांना कोणतीही अट घालण्यात आली नव्हती. नंतर अनेक कार्यक्रमात जगताप आणि आमदार नारायण पाटील हे एकत्र दिसू लागले. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय शिंदे आणि भाजपला मदत करणाऱ्या जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले. पुढे विधानसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी नारायण पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत नारायण पाटील 17,109 मतांनी विजयी झाले. अशीच काहीशी गोष्ट सावंत गटाची. 2019च्या विधानसभा निवडणुकीत सावंत गटाने देखील शिंदे यांना पाठिंबा दिला. 2024ला सावंत यांनीही नारायण पाटील यांना पाठिंबा दिला. याचा फायदा आमदार नारायण पाटील यांना निश्चित झाला. इकडं माढ्यामध्येही मोहिते पाटील यांनी आपलं वजन वापरत अभिजित पाटील यांना आमदार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. माढा मतदारसंघात माढा तालुक्यातील 78, पंढरपूर तालुक्यातील 42 आणि माळशिरस तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. माळशिरस तालुक्यातील गावांची जबाबदारी मोहिते पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली, तर पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये भूमिपुत्राचा मुद्दा चालला. याचा फायदा अभिजित पाटील यांनी उचलला. प्रश्न होता माढा तालुक्यातील 78 गावांचा. इथून बबनदादा शिंदे यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता होती. या गावांमधील काही ग्रामपंचायतीचा अपवाद वगळता सर्व ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद गट, पंचायत समिती सारख्या सर्व सत्ता स्थानांवर शिंदे यांचं निर्विवाद वर्चस्व राहिले. इथले कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे, दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चौरे, माढ्याचे माजी नगरसेवक शहाजी साठे, माढा विधानसभेसाठी इच्छुक असलेले संजय कोकाटे यांच्यापासून सर्व स्थानिक नेते शिंदे यांच्या बाजूने होते. परिचारक गट, विठ्ठल परिवार यांच्याबरोबरच शिंदे यांचे राजकीय विरोधक मानले जाणारे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत आणि महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले माजी समाज कल्याण समितीचे सभापती शिवाजीराव कांबळे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे तालुक्यात असलेले 78 गावांमधून रणजितसिंह शिंदे यांना मताधिक्य मिळण्याच्या शक्यता वाढल्या होत्या. मात्र शिंदे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची सोडलेली साथ, अपक्ष निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय, तसेच लोकसभेपासून शरद पवारांबद्दल कायम राहिलेली सहानुभूतीची लाट यामुळे होम पिचवर शिंदे पिछाडीवर राहिले. माढा तालुक्यातील 78 गावांमध्ये
अभिजित पाटील यांना 63,505 मतं मिळाली, तर शिंदे यांना 62,749 मतं मिळाली. थोडक्यात 78 गावांमधील हा सामना समसमान राहिला. तिकडं पंढरपूर तालुक्यातून पाटील यांना 54,823 मतं आणि शिंदे यांना 28,897 मतं मिळाली. माळशिरस तालुक्यातूनही अभिजित पाटील यांना 3,500 मताधिक्य होतं. थोडक्यात माढा तालुक्यात समसमान राहिल्यानं आणि पंढरपूर माळशिरसमध्ये मताधिक्य मिळाल्यानं अभिजित पाटील यांनी गुलाल उधळला. ही वस्तुस्थिती आहे. अजित पवार यांनी उमेदवारी दिलेल्या मिनल साठे शेवटपर्यंत कुठे स्पर्धेतच दिसल्या नाही. तर मंडळी, माढा करमाळ्यातील ही चमत्काराची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.